संघ आंबिवली आयोजित आंबिवलीकर चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। पहिली मॅच टीम अट्टाली त्यांच्या अगेन्स्ट कोलिवली। टॉस जिंकला कोलिवली संघाने, प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण, आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम अट्टाली या संघाला। 4 षटकांची मॅच असेल आणि आज अंतिम दिवस आहे, मेगा फिनालेचा दिवस आहे आणि पुणेच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये, अभिषेक आणि त्याच्या सोबतीनं विनायक। दोन्ही बॅटर्स आता सज्ज होत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती। गोलंदाज सुजल पाटील वरती जबाबदारी असेल। सध्याच्या घडीला अंतिम दिवस आहे। सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून स्वर्गीय कुमार पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आजच्या अंतिम दिवसाला आपण करतोय सुरुवात। गेम ऑन पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा। गेम ऑन। पहिला बॉल लाऊड अपील झाली होती, अतिरिक्त बाउन्स आपण त्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र सुरुवात दमदार राहिली आहे, ती म्हणजेच टीम कोलिवडीच्या वतीनं 4 षटकांची मॅच आहे। कमीत कमी 40+ धावा इथून मात्र बनवाव्या लागतील आणि सध्याच्या घडीला हा चांगला ट्रान्स घेतला जातोय मैदानाच्या आतमध्ये। इथून मात्र गोलंदाज सुजल पाटीलच्या वतीनं पहिला डॉट बॉल इनफिल्डला क्लिअर केलंय, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला। डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आजच्या दिवसातील पहिला दणदणीत खणखणीत चौकार। विनंती असेल टीम कोरून आणि महारालचे कॅप्टन आपण सज्ज राहा। अट्टाली गावचे अमर पाटील आणि प्रीतीजी भगत यांच्याकडून जय बोरशादेव क्रिकेट संघ अट्टालीला शुभेच्छा आल्यात आणि विनायक पाटीलने जर 3 षटकार मारले तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल आणि अभिषेक साठी देखील ही सुवर्ण संधी असेल। राम पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल लगातारच्या 3 षटकारांसाठी। हे कॅश प्राइज ऑन सुपर संडे मेगा फिनाले पुणेच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं आंबिवलीकर चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। टीम कुरुंद आणि महारालचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं। आयोजकांना देखील विनंती असेल की आपण त्यांच्याशी संपर्क करा, कारण की पुढील मॅच लगेच आपण स्टार्ट देखील करणार आहोत आणि विनर अशी मॅच देखील होईल। त्या अनुषंगाने पहिली मॅच जिंकणारा संघ कुठेही जाणार नाही याची आपण खबरदारी घ्या। सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळाला। लवकर या सर्व संघाने, चला विनर अशी मॅच नाही होणार, आपण कंटिन्युअसली मॅचेस खेळणार आहोत। त्या अनुषंगाने सर्व संघांनी वेळेवरती उपस्थित राहा। टीम कुरुन आणि महाराल, त्याच्यानंतर टीम खंबालपाडा त्यांच्या अगेन्स्ट मांडा आणि अंतिम मॅच सापे त्यांच्या अगेन्स्ट वाळशीन। एकूण 8 संघ आज ओपन ग्रामीण मधून खेळताना पाहायला मिळतील। आता पाहावं लागेल नक्की घडलंय काय। लेग स्टिक सोडली, पंचांचा वाईटचा इशारा, अवांतरच्या स्वरूपाने एक धावफलकावरती आता जोडली जाईल। धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 7 या आकड्यावरती। 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। अभिषेक आणि विनायक संत आणि सावध सुरुवात करून देत असताना जय बोरशादेव क्रिकेट संघ अट्टालीला फटका हा देखील चांगला आहे, इनफिल्डला क्लिअर केलाय। एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दमदार आंबिवलीकर चषक चौकार।
लेफ्ट स्ट्रोक लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील पहिला धमाका, पहिला षटकार. फलंदाज अभिषेकच्या बॅट मधून दमदार षटकार. कसं आहे या स्पर्धेचा. आणि आज विशेष तत्वाने आपण पाहिलं तर 8 मार्च जागतिक महिला दिन देखील आहेत. आणि महिला दिनानिमित्त आपण पाहिलं तर आपली आई असेल, आपली बहीण असेल आणि आपली मैत्रीण असेल आणि तसेच आपल्या सर्व शिक्षक महिला असतील आणि आपल्यासोबत काम करणाऱ्या आणि आपल्या परिवारासाठी सतत सातत्याने धडपड करणाऱ्या सर्व महिलांना आपण जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊयात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी देखील आजचा खास दिवस म्हणून आपण त्यांना आकर्षक भेटवस्तू देखील देणार आहोत. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने देखील चांगला खेळ पाहायला मिळेल. आणि आता सध्याच्या घडीला इथे मात्र आपण पाहिलं तर मेगा फिनाले अंतिम दिवस या स्पर्धेचा. आणि स्पर्धा आपण लवकर संपवण्याच्या उद्दिष्टाने इथे थोडासा स्पीडअप करा, कारण की आज मेगा फिनाले वर्ल्ड कपशी देखील अनुषंगाने आज सर्वजण संध्याकाळी बिझी असतील. परंतु इथे फटका दमदार होता विनायकचा आणि विनायकच्या बॅटमधून नक्की घडलंय काय तर पाहावं लागेल. सीमारेषेच्या बाहेर षटकार. अगदी पायांवरती चेंडू फेकला होता आणि त्याच्यावरती हा मोठा प्रहार. प्रशांत आलेत नवीन गोलंदाज आणि प्रशांतचं भव्य स्वागत या षटकारानं केलंय. गोलंदाज तयार ऑन द मार्क. ओ आणखी एक, परंतु आता चेंडू हवेत गेलाय. डाऊन द बॉल फिल्डर इथे जजमेंट चुकलाय आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल. कॅच सुटली आहे त्या ठिकाणी. अगदी पाठमोऱ्या धावत होते. अगर इथे मात्र जर पाठीमागे असणारा खेळाडू जो सीमारेषेलगत ऑनसाईडला होता डीप मध्ये, तो जर आला सर कदाचित त्याच्यासाठी हा झेल सोपा देखील झाला असता. आणि आता सध्याच्या घडीला जीवनदान मिळालंय विनायकला. जेव्हा जेव्हा या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय एखाद्या खेळाडूचा झेल सुटलाय, त्याने इतिहास रचलाय. आणि आपण अनेकदा क्रिकेटमध्ये देखील तेच समीकरण पाहत असतो, कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. परंतु सध्याच्या घडीला विनायक पाटीलचा हा झेल सुटला आणि एक धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 24-24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि आता सध्याच्या घडीला पुढेच्या गोलंदाज प्रशांत, त्याच्या अगेन्स्ट अभिषेक साठी हा बॉल. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन ड्राइव्ह आहे, क्षेत्ररक्षक लॉंगॉन मधून येतोय आणि तत्पूर्वी इथे या 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 रन्स ऑन द बोर्ड अँड स्कोर बोर्ड गोज ऑन 26 रन्स ऑन द बोर्ड. लॉट्स ऑफ नो एनी विकेट्स. टीम जय बोरशादेव अंबिवली अट्टाली संघ आपण पाहतोय सध्याच्या घडीला. धावसंख्या आता जाऊन पोहोचती 27. 27 धावा 27 धावा धावफलकावरती आता जोडल्या जातात. आणि सध्याच्या घडीला इथून मात्र चांगला खेळ पाहायला मिळतोय टीम अट्टालीच्या वतीनं. अभिषेक आणि त्याच्या सोबतीनं विनायक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करतायत. प्रशांत पुढेच्या मार्गस्थ होतोय. आता फटका फसलाय, पुढेच्या संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ मधून. ओहो, झेल ड्रॉप. आणखी एक झेल ड्रॉप झालाय. या झेल भरपूर महागात पडतील यात मात्र शंका नाही आहे, कारण की आधी विनायक पाटीलला जीवनदान, आता अभिषेकला जीवनदान. आणि दोन्ही बॅटर्स
चांगल्या लयमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळालेत पहिल्या इनिंगमध्ये. आता धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 29. 29 धावा धावफलकावरती आता जोडल्या जातात. कमालीचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालं. आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर गोलंदाज करेल तर काय करेल, संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. हो, पुण्याच्या इथे यष्टीरक्षक बीट झाले, परंतु बॅकअप आला. आता शेवटच्या मोमेंटला धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. ओहो, क्या बात आहे, वेल कॉलिंग बाय विनायक पाटील. आणि बाईची एक धाव धावफलकावरती आता जोडली जाईल आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 30 धावा धावफलकावरती. अजून एक चेंडू शिल्लक आहे. प्रशांत इथे सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतोय आणि आता जबाबदारीनं त्याला खेळ पुढे न्यावा लागेल. 30 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. गोलंदाज तयार, ऑन द मार्क प्रशांत. अंतिम चेंडू या षटकातील आणि प्रशांत वरती आता ही जबाबदारी आहे, जबाबदारीनं खेळावं लागेल. ओ, फटका हा देखील चांगला आहे. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, इट्स अ ब्युटिफुल षटकार. तिसऱ्या षटकामध्ये आता बाटचा टॉपेज होता आणि शॉर्ट 5 क्षेत्ररक्षक थोडेसे बीट झाले आणि आता डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. सोमनाथला आपण पाहतोय. सोमनाथ कारभारी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय आणि आता इथे सध्याच्या घडीला एक धाव मिळाली आहे. आता स्ट्राईक रोटेट करावी लागेल. जर बॅट कट लागून चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला तर तुम्हाला कंपल्सरी स्ट्राईक बदलावी लागेल. ही महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 37. 37 धावा धावफलकावरती. विकेट करायचा होता आता मिस टायमिंग. आता थोडासा क्षेत्ररक्षक दूर राहिला आणि एकच जाव इथे मात्र घेतली जाते. कुठली आता रिस्क घेतली नाही या दोन्ही बॅटर्सने, कारण की विनायकला देखील माहिती आहे एका धावेने स्ट्राईक अभिषेकला मिळेल. अभिषेक देखील एका बाजूने चांगली फटकेबाजी करतोय. त्या अनुषंगाने इथे मात्र चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघ आपण सज्ज राहा. टीम कुरुन आणि टीम महारल आपण टॉससाठी सज्ज राहा. जर तुम्ही विलंब केला तर सामन्यामध्ये आणि षटकामध्ये कपात होईल, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे, कारण की शेवटचा दिवस आहे. आपल्याला सामना लवकर कव्हर करायचा आहे. फटका दमदार आहे, स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये, सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑनला क्लिअर करत असताना दमदार षटकार. आणखी एक धमाका. बॅक टू बॅक 2 इन अ रो, सीमारेषेच्या बाहेर दमदार षटकार.
हा फटका देखील चांगला आहे, परंतु उंची जास्त लांबी इथे गाठणार नाहीये आणि डाऊन द बॉल फिल्डर आलाय. चांगला झेल लॉंग ऑनला पकडलाय क्षेत्ररक्षक दीपेश कारभारीनं आणि फलंदाज होईल बाद. चांगली सुरुवात अभिषेकनं केली आणि अभिषेक आता तंबूच्या आशाला. इथून मात्र विचार केला तर जी विकेट्स मिळवायची होती ती विकेट्स अखेरीस प्राप्त करून दिले गोलंदाज सोमनाथनं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 51 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 51 धावा. आता सध्याच्या घडीला आपण पाहिला तर शेवटचा बॉल आहे आणि विवेक नवीन फलंदाज मदताच्या आतमध्ये दाखल होतोय. टीम कुरुन आणि टीम महारल कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. आयोजकांना देखील विनंती असेल की आपण त्यांच्याशी लगेचच संपर्क करा, कारण की शेवटचा दिवस आहे. इथून वेळ वाचवणं गरजेचं राहील. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. गोलंदाज तयार ऑन द मार्क. कमालीची गोलंदाजी आणि या फिंगर अप बॅक टू बॅक 2 विकेट्स मधाच्या आतमध्ये. फलंदाज विकी शून्यावरती बाद. आता सोडून दिला. व्हाईट बॉल. अनिल धर्मा पाटील दादांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. वेलकम. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये दीपेश वरती ही जबाबदारी आहे. पहिलाच बॉल वाईट फेकलाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. विनायक सातत्याने स्वतःकडे स्ट्राईक घेतोय. सध्याच्या घडीला क्रिकेट पासून दूर आहे. खरं तर TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूची वर्णी लागली होती. तदनंतर थोडासा आपल्या व्यवसायाकडे आणि मग संसारामध्ये व्यस्त झाल्यानंतर मग क्रिकेटकडे थोडासा दुर्लक्ष त्याचा जरूर झाला, परंतु आता पुनश्च तो सज्ज झाला आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी. हो, इथे एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि माघारी परतवलं गेलाय, परंतु पुनश्च इथे मात्र पाहावं लागेल. हो, जीवाच्या आकांत्याने या धावा घेण्याचा प्रयत्न झाला. चेक केलं जाईल दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही. टीव्ही अंपायरची मदत घेतली गेली. चेक करूयात. टीम GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट आपल्या सोबत जोडले गेलेत. त्यांच्या वतीनं सन्मान्य महेशजी गोतरने दादांचं देखील आगमन झालंय. बॅटर सेफ. या 2 धावा कंप्लीट असतील.
गोलंदाज तयार ऑन दी मार्क. हो इथे मात्र सोडून दिलाय पुनशा व्हाईट बॉल मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचतीये 57. 57 धावा धावफळकावरती अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडू नंतर आपण टॉस करणार आहोत. त्या अनुषंगाने कुरुन संघाचे कॅप्टन्स आणि महाराल टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. इथे हाफ अँड फनिश परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत कणकणीत चौकार. धावसंख्या चौकाराच्या मधीन आता जाऊन पोहोचते 61. 61 या आकड्यावरती. ओ समोरच्या दिशेने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक येतो अगदी लॉंगॉन मधून. एक धाव तर कंप्लीट. एका जागेवरती समाधान मानले परंतु फेकी चुकीची खराब आणि त्याच्यावरती पुनशा या 2 धाबा. मिसफिट भरपूर झाल्यात पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतो टीम कोळिवडीच्या वतीनं. आणि आता धावसंख्या धावफलकावरती 63. 63 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील या इनिंग मधील. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्स आता आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. महारल आणि कुरुनचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. शेवटच्या मोमेंटला चांगला झेल इथे मात्र टिपला जातोय आणि फलंदाज विनायक पाटीलचा समाप्त होतोय खेळ. विनायक बॅक टू द पवेलियन. थँक्यू. शेवटचा बॉल आहे या इनिंग मधील आणि नवीन फलंदाज धनंजय त्याच्या सोबतीनं प्रेमला आपण पाहतोय परंतु इथे मात्र त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये. परंतु धावसंख्या आपण पाहिली तर 63 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. शेवटचा बॉल या षटकातील या इनिंग मध्ये लहो रायझिंग अँड सरप्रायझिंग शेवट गोड केलाय गोलंदाज दीपेशने आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 63. 63 धावा जिंकण्यासाठी 64 धावेंची आवश्यकता असेल ती म्हणजे टीम कोळिवली या संघाला. कुरुन आणि महारालचे कॅप्टन्स आपण टॉस करूयात. आमचे दशरथदादा पाटील देखील उपस्थित आहेत. अनंतदादा पाटील देखील उपस्थित आहेत. अमरदादा पाटील देखील उपस्थित आहेत. ही त्रिमूर्ती खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करताना पाहिली. त्यांच्या सोबतीनं संपूर्ण स्वर्गीय कुमार पाटील प्रतिष्ठान आणि जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली यांची भरपूर मेहनत आहे आणि या मेहनतीचं फळ म्हणजे जी स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात अंतिम टप्प्यात आली आहे. मेगा फिनाले इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. प्रकाश गुप्ता यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. अनेक मान्यवर आज अंतिम दिवसामध्ये आपल्या ह्या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर चांगला खेळ केला जातोय दोन्ही संघांच्या वतीनं. चला टीम कुरुन आणि टीम महारालचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच जायचं आहे.
लगेचच टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा टीम कुरुंद आणि टीम महारलचे कॅप्टन्स. आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. सलामीची जोडी देखील आता इथून दाखल होते. सोमनाथ आणि त्याच्या सोबतीनं प्रशांत. गोलंदाजी ट्रॅकवरती जगदील. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 64 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. आमचे साथी समालोचक मित्र रोशन संते सरांचं देखील आगमन होतंय. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जिंकण्यासाठी 64 धावा बनवायच्यात. आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये सोमनाथ आणि प्रशांत. मॅचला सुरुवात होते. अंतिम दिवस आहे. पुण्याच्या आम्ही ऑफिशियल अनाउन्समेंट करतोय. कुरुंद संघाचे कॅप्टन्स आणि महाराष्ट्र टीमचे कॅप्टन्स, आपण आमच्या टॉस बॉक्स कक्षामध्ये येऊन थांबायचा, अन्यथा तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी असेल. गोलंदाज तयार. गेम ऑन. पहिला बॉल. हो, फुल टॉस होता, परंतु आडव्या पाटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅटम बॉलमध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. आणि ते मात्र पहिलाच बॉल जगदीलच्या माध्यमातून आलाय डॉट. मोठे फटके मारावे लागतील टीम कोलिवलीला, कारण की 64 धावांचा अवाढव्य लक्ष आहे. कालचा दिवस आपण पाहिला तर कालचा दिवस रोशन संते सर गाजवला. आपटी संघानं 5 बॉलमध्ये 5 धावा डिपेंड केल्या, त्या म्हणजेच टीम वरपच्या अगेन्स्ट 5 डॉट निर्धाव फेकले. रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू 1 सक्सेसफुल आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला. प्रशांत समोर जगदीला. आता सध्याच्या घडीला आपण पाहिला तर मोठे फटके आहोत आणि त्यानंतर श्रद्धांजली हो विकेट करायचा होता. एलिमिनेशन फटक्यामध्ये अर्पण करणार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा बॉल आलाय डॉट. 2 बॉल डॉट. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात सध्याच्या घडीला राहिली आहे टीम अट्टालीच्या वतीनं. महाराष्ट्रचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. टीम कुरुंद आपण रिपोर्टिंग करा. टॉस साठी लगेचच या. गोलंदाज तयार. ऑन द मार्क. ओ, फटका हा चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोचण्याचा प्रयत्न करतोय स्वतः. गोलंदाज जगदीलनं काय एफर्ट्स लावले होते, कमालीचे एफर्ट्स. 100% एफर्ट्स आपल्या संघासाठी दिले जातात गोलंदाजाच्या वतीनं. खरं तर बराच वेळ चेंडू हवेत होता आणि चेंडूच्या खाली पोचण्यासाठी शेवटच्या मोमेंटला ही जंप. क्या बात आहे. ॲथलेटिक एफर्ट्स पाहायला मिळाला जगदीलचा. अगदी ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तर अक्षर पटेलने भारतीय तसंच आज काहीसं करावं लागेल पुण्याच्या भारतीय संघाला, परंतु नरेंद्र मोदी स्टेडियम आणि मग त्या स्टेडियमवरती होणारी ICC ची तिथे निराश जरूर भारतीय संघाने केले. लाऊड अपील झाली होती, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि आता सध्याच्या घडीला हा डॉट बॉल पाहायला मिळाला, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मोठा फटका मारू दिला जात नाहीये. फक्त एकच धाव आल्या, 4 चेंडू फेकलेत आणि जिंकण्यासाठी बनवायचे 64 धावांचा भला मोठा डोंगर इथे मात्र रचला गेला. आणि त्या डोंगराचा पाठलाग करत असताना, धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी जगदीलची राहिल्या. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक येतोय अगदी कॉर्नरच्या दिशेनं. एकच धाव मिळेल. सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाहीये, कारण की आता इथून मात्र षटकार चौकारांची परिभाषा मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ आणि प्रशांतला बोलावी लागेल. मोठे फटके मारणं गरजेचं राहील. धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचल्या. 2 धाबा धावफळक्यावरती सध्याच्या घडीला गोलंदाज जगदील. हो, फटका चांगला आहे. डाऊन दी बॉल फिल्डर आलाय आणि यस, कमालीचं जजमेंट. चांगला झेल टिपलाय. पहिला विकेट, पहिला आदरा मैदानाच्या आतमध्ये
टीम कोल्हेवलीला फलंदाज बाद. गोलंदाजी राहिली. अवघ्या 2 धावा खर्च करत महत्वाचे 1 विकेट्स पॉवर प्लेच्या षटकामध्ये घेतल्या. नवीन फलंदाज दीपेश कारभारीला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती रवीवरती ही जबाबदारी आहे. आता सध्याच्या घडीला येथून मात्र धावांचा आलेख उंच व्हावा लागेल. टीम कोल्हेवली या संघाला मोठे फटके मारावे लागतील. गोलंदाज तयार होतोय. ऑन दी मार्क रवी. हो, तेच तरार चेंडू होता रवीचा. धावाची संधी निर्माण झाली होती परंतु पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या बॅटर पोहोचलेत सोमनाथने आता स्ट्राईक स्वतःकडे घेतल्या. यस, दीपेश आलाय कारण की सोमनाथ स्ट्राईक एंडवरती होते. आता इथून मात्र चांगली फाईट करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील परंतु गोलंदाजांची विशेष कामगिरी राहिली या मॅचमध्ये देखील. जो संघ आज जिंकेल तो संघ टीम आपटीच्या अगेन्स्ट सेमीफायनल क्रमांक 2 खेळेल. क्वालिफाय होणारा संघ आजच्या दिवसातील कुठला असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. एकूण 8 संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. टीम करून शेवटचा ऑफिशियल कॉल तुमच्या संघाला असेल. तुम्ही जर टॉससाठी इथे उपस्थित झाला नाही तर मग तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. शेवटचा दिवस आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. ओ क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं. अगदी मिडॉनला क्षेत्ररक्षक विवेक होते आणि विवेकचं चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. दोन बॉल फेकले, 2 धावा खर्च केल्यात आणि आता रवी देखील कमालीची गोलंदाजी करतो मधाच्या आतमध्ये. हा फटका देखील चांगला पाहायला मिळाला. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक येतो, फेकी ॲक्युरेट. लगेचच माघारी धाडलं गेलं आणि एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षकांनी सध्याच्या कडला कुठलीच चुकी केली नाही या टीम अट्टाळीच्या. जशी गोलंदाजी होते त्यांना 7 क्षेत्ररक्षक देखील देत आहेत परंतु एका बाजूने आता षटकार चौकार देखील येणं गरजेचं राहील टीम कोल्हेवलीसाठी. धावसंख्या फक्त 5 धावा. हो, हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि तत्पूर्वी डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. चांगला खेळ एकंदरीत इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली. धावसंख्या 5. अजूनही 2 चेंडू शिल्लक असे या षटकातील. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लोअर फुलटॉस त्याच्यावरती प्रहार केला परंतु क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑनला येतोय आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचती आहे ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. आणि तसं म्हटलं तर आतापर्यंत एकही चौकार किंवा एकही षटकार टीम कोल्हेवलीच्या वतीनं आला नाहीये. त्या अनुषंगाने थोडासा बॅकफुटला या 2 षटकामध्ये टीम कोल्हेवलीला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. फटका हा देखील चांगला आहे परंतु मिस टायमिंग. डाऊन दी बॉल फिल्डर. विकेटचं पतन. फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल फलंदाज सोमनाथला. सोमनाथ बॅक टू द पवेलियन.
जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये 58 धावा बनवायच्या आहेत. मंचावरती दिलीपजी दुबे, सनी पाटील, महेश गोतरणे, धीरज पाटील, प्रकाश गुप्ता आणि हनुमानजी पाटील देखील या माचचा आणि या स्पर्धेचा आनंद घेतात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आंबिवलीकर चषकामध्ये. चांगली गोलंदाजी, तेच तरार चेंडू आता इथे मात्र फेकला जातोय गोलंदाज सुशांतच्या वतीनं. कमालीचं बॅटल पहिल्या मॅच मध्ये. ओ आता फटका फसलाय, चेंडू हवे, डाऊन द बॉल फिल्डर येतोय, विकेटचं पतन, आणखी एक फलंदाज बाद. आता मात्र माघारी परतावं लागेल दीपेश कारभारीला. दीपेश बॅक टू द पवेलियन. रिसिव्ह कामगिरी राहिली गोलंदाजांची देखील. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जगदीलने 2 धावा खर्च करत 1 विकेट घेतली. तदनंतर सेकंड स्पेलमध्ये रवी आला, रवीने 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. आणि आता सुशांतने देखील 3 चेंडूमध्ये 1 विकेट घेतली आणि आता दुसरी विकेट त्याच्या अकाउंटमध्ये येईल का? यस इट इज. विघ्नेश देखील आता शून्यावरती बाद. रिक्त धाव देणारा चेंडू होता. व्हाईट बॉल येतोय सुशांतच्या वतीनं. धाबा बॅटने येत नाहीत, परंतु अतिरिक्त स्वरूपाने धाबा येथे मात्र संजीवनी देण्याचं कार्य टीम कोलिवलीसाठी करतील. हा फटका इथे मात्र चांगला पाहायला मिळतोय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आहे आणि तत्पूर्वी टीम एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि त्याच्यावरती एकच धाव मिळेल आणि संपूर्णपणे या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करत असताना जय बोरशादेव क्रिकेट संघ अट्टाळीला आता इथे मात्र आपण पाहतोय. शेवटचा बॉल, त्याच्यावरती बिग हिट केलाय आणि ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका तर एक्झिक्यूट केला, परंतु क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण राहिला, एकच धाव मिळेल. असं वाटलं होतं की चौकार येईल, परंतु तिथे देखील स्टॉप केला जगदील होते. आय थिंक हेमंत होते डीप मध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जतीनच्या वतीनं. क्या बात आहे, तिघेही चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि सध्याच्या घडीला चांगला एफर्ट्स त्याने दिला, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. जगदीलने 2 धाबा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. रवीने 4 धाबा खर्च घेतल्या, 1 विकेट घेतली. आता सुशांतने 3 धाबा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या. आणि आता अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रेमला आपण पाहतोय. प्रेमवरती जबाबदारी आहे. 9 धाबा बनल्यात आणि आता जिंकण्याचं समीकरण आपण पाहिलं तर 6 मध्ये 55 बनवायच्यात. म्हणजे आता हे समीकरण फार कठीण आहे आणि क्रिकेट विश्वामध्ये एवढं समीकरण 6 बॉलमध्ये तर आतापर्यंत कधीच चेस झाला नाही आहे. 37-38 धावा देखील चेस झाल्यात, परंतु हे 55चं आता टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता सध्याच्या घडीला इथून मात्र या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण झाली आहे. टीम कुरुंचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे.
धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर आता 11 वरती जाऊन पोहोचली आहे आणि आय थिंक स्वतः गोलंदाज चेंज नाही होणार. फ्री हिटचा बॉल असेल. गोलंदाज तयार. हो आता तेच तरार परंतु लेग स्टिक सोडले. वाईट बॉल. 2 बीमर आले होते परंतु आपण पाहतो अवे ऑफ दी बॉडी दोन्ही चेंडू बीमर होते आणि नक्कीच आता नवीन नियमावलीनुसार आपण पाहतो नक्कीच बॉडीच्या जवळ बॉडीवरती जर 2 बीमर असतील तरच गोलंदाज तिथून गोलंदाजी करू शकणार नाहीये. फुल टॉस त्याच्यावरती विकेट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंग लेग बॉडी लाईनला क्लिअर करत असताना हा शेवट गोड करणारा षटकार. आता धावांचा जो आलेख आहे विजय पराजयाचा तो कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणखी एक चांगला फटका परंतु आता क्षेत्ररक्षक येतोय. एक जाव इथून मात्र अंकित होईल. सन्माननीय वाल्मिकजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम आपण या मंचावरती. आपलं देखील आंबेडकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. अनेक मान्यवर आज आपल्या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतील. हो विकेट केले आहे परंतु आता क्षेत्ररक्षक येतोय अगदी लॉंग ऑन मधून ऑन ड्राईव्ह केलं होतं आणि तत्पूर्वी एकच जाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील आणि टीम करून संघाचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या लगेचच. विकेट केला मिस टायमिंग. चेंडू हवे डाऊन द बॉल फिल्डर आणि ते चांगलं झेल. क्या बात आहे. प्रेमचं चांगलं जजमेंट राहिला. विकेटचं पतन फलंदाज बाद. फलकावरती 20 इथे मात्र पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. विकेट केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि तत्पूर्वी एक जाव घेतली जाते आणि विजयाच्या दिशेने वाटचाल आता मात्र झाली आहे ती म्हणजेच टीम जय बोरशादेव क्रिकेट संघ अट्टाळीची. आणि आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे विजयापासून दूर आणि टीम करून कॅप्टन आपण लगेचच या. शेवटचा बॉल आहे आणि इथे मात्र माय झाले फिनिश. सामना जिंकलाय टीम जय बोरशादेव क्रिकेट संघ अट्टाळीनं. खूप खूप अभिनंदन. 8 लाख टफ लक. टीम कोलिवली चांगला खेळ तुमचा देखील राहिला. कॅप्टन्स या दोन्ही टीमचे. चला मारळचे कॅप्टन्स उपस्थित आहेत आणि टीम कुरूनचे कॅप्टन्स आपण देखील या. आपण टॉस करूयात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 12 बॉल 32 धावांची आक्रमक इनिंग अभिषेक ठरतोय मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. टॉस करूयात आपण. कुरून कॅप्टन आपण लगेचच या आणि टीम महारल चे कॅप्टन्स देखील इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघादरम्यान इथे टॉस केला जाईल. वाल्मिक दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. पुढील मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला टीम कुरुंद आणि दुसऱ्या बाजूला टीम महारल अशी बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. आणि आता सध्याच्या घडीला इथे कॉइन स्पिन होईल. टॉस केला जाईल. चार षटकांची मॅच. मारल संघाने टॉस जिंकला आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा टीम मारल. निर्णय काय तुमचा आमच्यापर्यंत पोहोचवा. चल लगेचच आपण
येस निर्णय आमच्यापर्यंत येईलच, परंतु आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच हनुमानजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. संदीपजी पाटील आणि विक्रमजी जडे आपण देखील मंचावरती या. परंतु तत्पूर्वी या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात अभिषेकला, ज्याने कमालीची बॅटिंग केली. आणि हनुमानजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. टीम करून तुम्हाला 2 धावांचे पेनल्टी असेल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. आणि येणाऱ्या पुढील संघांना देखील विनंती असेल, इनिंग ब्रेकमध्ये आपला संघनायक इथे उपस्थित नसेल तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल. चला आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच. या मंचावरती या आपण. हनुमानजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार अभिषेकला, ज्याने चांगली बॅटिंग केली आणि विजयाचे शिलेदार ठरले. खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच अभिषेक अँड ऑल अटाली टीम. चला मॅचला सुरुवात होईल. कुरुंद आणि त्यांच्या अगेन्स्ट मारल संघ. निर्णय क्षेत्ररक्षण. यस फिल्डिंग स्वीकारले. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि कुरुंद टीम आपले 2 बॅटर्स मधाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. खेळाडू कक्ष लेफ्ट हँड साईडला अगदी आपल्या मुख्य व्यासपीठाच्या. आणि जशी मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती जोडले जातील व्हॉइस ऑफ डोंबिवली घारिवलीचा घोडावाज आमचे साथी समालोचक मित्र रोशनजी संते सर. थँक्यू ऑल ऑफ यू.